हे दृश्य आहे तर वीर सावरकर मार्गावरचे हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी तरुणाईची उपस्थिती लक्षणीय आहे। काही पालक सुद्धा त्यांचा विरोध आम्ही चालताच राहणार आहे। नक्कीच बघा इथे पण बरेचसे आहेत पॉलिटिशियन्स अँड डायपर्स मस्ट बी चेंज ऑफन अँड फॉर द सेम रिझन अशा आशयाचे जे बॅनर पोस्टर आहेत ते देखील या ठिकाणी झळकत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय नेमकं याचा उद्देश काय अशा पद्धतीने जे बॅनर्स लावले आहेत आपल्याला समजते पॉलिटिशियन अँड डायपर्स मस्ट बी चेंज ऑफन अँड फॉर द सेम रिझन ओल्ड आयडियाज लिप्स करप्शन म्हणजे आता जी जेनझी जनरेशन आलेली आहे ही जेनझी जनरेशन ही कोणाच्याही दबावाखाली काम करणारी नाही आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि तुमचे जे ओल्ड आयडियाजवाले पॉलिटिशियन्स आहेत जे धर्माच्या नावावर जातीच्या नावावर तुम्ही आतापर्यंत राजकारण केलेलं आहे ते आता राजकारण आता चालणार नाही हेच या संदेशामधनं आम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितोय की जसं डायपर एकदा वापरल्यावर चेंज करावं लागतं तसे ओल्ड आयडियाज ज्यांच्या वयोगटातील आज या ठिकाणी नागरिक आहेत ते रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळत आहेत। कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत आणि हातामध्ये मजकूर घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अख्खं कुटुंब या ठिकाणी आल्याच्या नंतर ते सध्या दादर शिवसेना भवनाच्या या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। दादा हातामध्ये पोस्टर घेऊन आलेला आहात काय नक्की संदेश आहे काय नक्की सांगायचं आहे? या मेसेजमधून आम्हाला हेच सांगायचं आहे की ही दिल्ली नाही आहे ही मुंबई आहे आणि मुंबई म्हणजे ठाकरे त्यामुळे इथे आम्हाला कसली भीती नाही आहे। आमच्या मुलांना कोणी हात लावू शकत नाही आणि मुंबई पोलीस पण आमच्या बाजूनेच आहेत त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे इथे आलोय आणि आम्ही आमचा प्रोटेस्टचा आणि आमच्या विजयाचा आनंद इथे साजरा करण्यासाठी नक्कीच एक लहान मुलगी आहे ती या ठिकाणी पोस्टर घेऊन आलेली आहे। पोलीस काका मला मारू नका आणि त्यानंतर तिने शेवटी लिहिलंय की पंतप्रधान होण्यासाठी लागते जी अट आहे शैक्षणिक पात्रता 4थी पास असं लिहिलेलं आहे। काय नक्की तिला म्हणायचं आपण बोलूया नक्की काय बोलायचंय तुला तुझं नाव सांग। माझं नाव अनुष्का आहे। हा काय लिहिलंयस तू काय नक्की तुला सांगायचंय? मी 4थीत पास आहे हा आणि मी पण पंतप्रधान होऊ शकते। पेक्षा आज देशामध्ये जे काही वाईट चाललंय त्याच्यावर कुठेतरी उपचार होणं महत्त्वाचं आहे। राजकारण ज्यावेळेला निवडणुका होतील त्यावेळेला प्रत्येक पक्ष आपापले मुद्दे मांडतील आणि त्यावेळेला लोक ठरवतील की कोणाला मतदान करायचं आहे। परंतु आता हा विषय राजकारणाचा निश्चित नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊन देश महत्त्वाचा आहे आणि ही भूमिका आता लोकांमध्ये रुजलेली आहे। धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय बघा हे बघा सगळे युवा सेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी येत आहेत भारताचा झेंडा घेऊन या ठिकाणी पोहोचतात। कुठलाही बॅनर नाहीये कुठलाही पक्षाचा झेंडा नाहीये पण भारतीय म्हणून यासाठी एकत्र या आणि आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत। आज दादर शिवाजी पार्क या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर मोठा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे। त्याला कशा प्रकारे तयारी संपूर्णपणे करण्यात आलेली आहे कितीच्या संख्येने तरुणाई वर्ग येतील काय काय नक्की अंदाज? ज्या देशाच्या मुख्य प्रतिनिधींनी हम करे सो कायदा आजपर्यंत केला होता मी करेन तीच पूर्व दिशा। मग देशात अराजकता मागू दे देशात माणसं मरू दे देशात माणसं जगू दे त्याचा कधी काही विचार केला नाही। फक्त आणि फक्त मी कसा मोठा आहे माझ्या समोर कसे कॅमेरा दिसतील ह्याचाच गेल्या 2014 पासून ज्यांनी उपयोग केला त्याला झुकायला लावणारा एक मराठी माणूस आहे। आणि म्हणजे आपली जो पोवाडा आहे दिल्लीचे तख्तही राखतो मराठी आपला महाराष्ट्र माझा त्या महाराष्ट्राच्या मातीने त्यांना दाखवून दिला की इथे अत्याचार चालत नाही। शिवाजी महाराज जन्माला येतात किंवा कोणतरी युगपुरुष जन्माला येतो आणि तो त्या समोरच्याला त्यांची जागा दाखवून देतो। त्या पद्धतीने आज महाराष्ट्राच्या मुलांनी एक तरुण वर्गांना एकत्र केला। आपण पाहिलं तर या ठिकाणी तरुणाई वर्ग जे फुटीर आहे जे फुटून गेले तो हमने हमें प्रूव कर दिया उनको कि हम कुछ कर सकते हैं और हम सिर्फ कॉकरोच नहीं है और हमारे पास भी है। नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अगदी गर्वानं हातामध्ये घेऊन या ठिकाणी जे तरुणी आहेत ते फिरतायत। भारताचा झेंडा या ठिकाणी आहे आणि राखी सावंत जी को क्यों आपने यहाँ पे लगाया? क्योंकि मोदी से तो बेटर है वो। अच्छा हाँ राखी सावंत मोदी जी से बेटर कैसे? मन का वो अपना बोल देते हैं झूठ नहीं बोलते एटलीस्ट। अच्छा हाँ तो मोदी जी झूठ बोलते हैं ऑफ कोर्स। लोग क्या सलाह देना चाहेंगे सरकार को जेन जी जितने भी क्या सलाह देना चाहेंगे? अपने आप को मतलब अपग्रेड करो अपने आप को थोड़ा सा अपने दिन गिन लो तुम भी निकलोगे। थोड़ा सा अपग्रेड करो अपना मतलब पॉलिसीज बदलो थोड़ा सा बेटरमेंट कर लो। सकता है देश का पीएम जेन जी को क्या लगता है? कोई भी होगा वो अच्छा है जो भी हो बस करप्ट ना हो बस देश के लिए अच्छा कुछ करना चाहिए। राहुल गांधी जी के बारे में कुछ सोचते हैं आप लोग कुछ? मतलब ही इज अ ग्रेट पीएम बन सकता है और बहुत ऑप्शन है राहुल गांधी से भी। तो वो सपोर्ट करते हैं राहुल गांधी को? अब देश का जो जेन जी है वो सपोर्ट करता है? ऑफ कोर्स मतलब उनकी चॉइस है। सबकी अपनी अपनी ओपिनियन। लीड कर सकते हैं पीएम बन के जेन जी का नेतृत्व कर सकते हैं ऐसा लगता है?
अगर उन्होंने खुद को इम्प्रूव करा तो मैं अग्री करती हूँ. नक्कीच स्वतःला इम्प्रूव्ह केलं तर राहुल गांधी पण पीएम होऊ शकतात असे पण विचार या सगळ्या जेनजीसचे आहेत. एकंदरीतच आपण पाहतोय एक बॅनर या